नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या चॅनलवरती सर्वप्रथम आपण घेऊन आलेलो आहोत पायथनचा एक कोर्स. तर पायथन कोर्समध्ये आपण बेसिकली बिगिनर्स टू ॲडव्हान्स असा सगळे चॅप्टर्स आपण असे कव्हर करणार आहोत. तर आणि हा कोर्स पूर्णपणे मराठीमध्ये होणार आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की या कोर्सला कोण कोण ॲप्लिकेबल आहे किंवा कोण कोण हा कोर्स करू शकतं. तर याच्यासाठी काही प्रिरिक्विजिट्स नाही आहेत. तर टेक्निकल नॉन टेक्निकल लोक पण हा कोर्स जॉईन करू शकतात. प्लस वर्किंग प्रोफेशनल्स असतील किंवा कॉलेज स्टुडंट्स असतील, स्कूल स्टुडंट्स असतील, ज्यांना प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करिअर करायचं आहे किंवा IT सेक्टरमध्ये त्यांना ग्रो करायचं आहे प्रोग्रामिंग थ्रू, तर ते लोक जॉईन करू शकतात. आणि आपण सध्या पायथन का निवडले आहे, कारण ही एक इझी लँग्वेज आहे, इझी टू अंडरस्टँड आणि इझी टू स्टार्ट विथ. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात पायथन काय आहे. तर पायथन ही एक सिम्पल अँड इझी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. इझी प्रोग्रामिंग लँग्वेज इन द सेन्स की त्याचा जो सिंटॅक्स आहे, प्रत्येक लँग्वेजला काही ना काही सिंटॅक्स असतो, थोडक्यात ग्रामर असतं. तर हा सिंटॅक्स इझी टू अंडरस्टँड आहे, त्याच्यामुळे मोस्टली सिम्पल आणि इझी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतात पायथनला. सेकंड थिंग इज फ्री अँड ओपन सोर्स. फ्री अँड ओपन सोर्स मीन्स इट इज अवेलेबल फ्री. त्याला आपल्याला कोणतेही चार्जेस लागत नाही टू इन्स्टॉल द पायथन आपण कधीही फ्रीमध्ये इन्स्टॉल करून यूज करू शकतो. हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज इन द सेन्स, हाय लेवल म्हणजे इंग्लिश लाईक वर्ड्स असतात त्याच्यामध्ये. तर समजायला पण इझी जाते आणि त्याचे जे काही ऑपरेशन्स आहेत ते पण आपण इझिली कॅरी आउट करू शकतो. सेकंड त्यानंतर आहे डेव्हलप्ड बाय ग्युडो व्हॅन रॉसोन. या पर्सननी पायथन डेव्हलप केले आहे. त्यानंतर पॉईंट आहे पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे काय असतं? पोर्टेबल म्हणजे आपण एखादा कोड लिहिला आहे, तर तोच कोड आपण मॅक वरती पण चालू शकतो, सेम कोड आपण विंडोजवरती चालू शकतो आणि तोच कोड आपण लिनक्सवरती पण चालू शकतो. इन द सेन्स हा क्रॉस प्लॅटफॉर्म, आपल्याला कोडमध्ये चेंजेस करावे लागत नाहीत. एकदा आपण कोड लिहिला तर आपण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवरती तो रन करू शकतो. तर यानंतर येते की व्हॉट इज पायथन पॉप्युलर फॉर. तर पायथन सध्याच्या काळामध्ये AI, डेटा सायन्स, वेब डेव्हलपमेंट आणि ऑटोमेशन यामध्ये ते यूज होते. तसं पायथनचे खूप सारे बाकी ॲप्लिकेशन सुद्धा आहेत, पण सध्याच्या काळामध्ये या गोष्टींमध्ये पायथन जास्त यूज होते. त्यानंतर इन्स्टॉलेशन. तर पायथन कशी इन्स्टॉल करणार? पायथन इन्स्टॉलेशनसाठी python.org या वेबसाईटवरती आपल्याला जावं लागतं पायथन इन्स्टॉल करण्यासाठी. आणि याच्यावरती आपल्याला पायथनची सेटअप फाईल भेटते. ते आपण नंतर प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत की आपण आपल्या सिस्टीमवरती लॉग इन करून कसं पायथन इन्स्टॉल करणार आणि कसं ते यूज करणार. तर python.org या साईटवरती आपल्याला त्याचा सेटअप भेटून जातो. त्याच्यानंतर आपल्याला लागतो इन्स्टॉल IDE. म्हणजे IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तर हे एन्व्हायरमेंट आपल्याला, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्या थ्रू आपण पायथन रन करतो. तर याच्यामध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत? VS कोड, पायचान आणि ज्युपिटर. याच्या व्यतिरिक्त अजून बाकी सुद्धा ॲप्लिकेशन्स आपण यूज करू शकतो. पण हे जे आहेत तर हे कॉमन IDEs आहेत जे पायथॉनसाठी यूज करतात. तर आपण आता आपला फर्स्ट प्रोग्राम स्टार्ट करूयात. आपण आता सिस्टीमवरती जाऊ आणि सिस्टीमवरती गेल्यानंतर आपण पहिला प्रोग्राम लिहू. वरती आता पायथन इन्स्टॉल करणार आहोत. तर यासाठी आपल्याला python.org याच्यावरती जायचं, या वेबसाईटवरती. तर python.org वरती डाउनलोड्सचा एक सेपरेट ऑप्शन्स राहतो. तर याच्यामध्ये आपल्याला लेटेस्ट व्हर्जन भेटतं पायथनचं. तर डाउनलोड्समध्ये पायथन 3.14.2, तर हे लेटेस्ट व्हर्जन आहे पायथनचं. तर हे आपण डाउनलोड करूयात. आणि पॅरलली आपल्याला VS कोड पण इन्स्टॉल करायचा आहे. एक IDE आपल्याला लागतो. तर मी ऑलरेडी VS कोड इन्स्टॉल केलेला आहे. तर तो इन्स्टॉल करण्यासाठी पण आपण VS कोड डाउनलोड म्हणून सर्च करायचं आणि इथे मायक्रोसॉफ्ट VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, तर या वेबसाईटवरती आपल्याला भेटून जाईल. तर सध्या आपला पायथन चा सेटअप डाउनलोड झालेला आहे. तर आपण डाउनलोड्समध्ये जाऊयात आणि हा सेटअप आपण रन करूयात. तर रन करताना एक काळजी घ्यायची आपल्याला, यूज ॲडमिन प्रिव्हिलेजेस आणि ॲड python.exe टू पाथ. तर हे दोन ऑप्शन्स आपल्याला चेक करायचे. आणि इन्स्टॉल नाव मध्ये आपल्याला हा पाथ जो दिसतोय, तर या पाथवरती आपला पायथनची exe फाईल लोड होईल. तर हा सेटअप
कंप्लीट होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आणि पॅरलली आपण VS कोड इन्स्टॉल केल्यानंतर VS कोड ज्यांनी वापरला नसेल तर त्यांना हा एक एक्सप्लोरर आहे आणि इथे एक्सटेन्शन्स म्हणून एक टॅब आहे. तर या एक्सटेन्शन टॅबमध्ये आपण पायथन सर्च करायचं आहे आणि हे एक एक्सटेन्शन आहे पायथन. तर याच्यावरती क्लिक करून हे पण इन्स्टॉल करायचं आहे. तर हे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे तो ऑप्शन नाही आहे. बट हे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला कोड फॉर्मॅटिंग वगैरे खूप इझी राहतं. तर आपण बघूयात आता पायथन सेटअप आपला कुठपर्यंत आलेला आहे. तर पायथन सेटअप हा आपला ऑलमोस्ट इन्स्टॉल झालेला आहे. तर हा इन्स्टॉल झाल्यानंतर आपण आपला पहिला प्रोग्राम स्टार्ट करूयात. तर आपण बघू शकता सेटअप वॉज सक्सेसफुल, मीन्स आपला पायथन सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे आपल्या सिस्टममध्ये. तर हे क्लोज करायचे टॅब आणि याच्यानंतर जेव्हा आपण VS कोड ओपन करू तर इनिशियली आपल्याला ही विंडो ओपन होते. तर आपल्याला इथे एक ओपन फोल्डर, म्हणजे आपल्याला जेव्हा एक्झिस्टिंग फोल्डरमध्ये आपल्याला जेव्हा पायथनचा आपला कोड ऍड करायचा असेल तर तेव्हा आपण एक्झिस्टिंग फोल्डर घेऊयात, किंवा नसेल तर आता बाय डिफॉल्ट आपल्या युजर्स मधलाच दाखवतं. तर ठीक आहे, आपण एक सिलेक्ट फोल्डर करू, हा डेस्कटॉप. तर आता आपल्या डेस्कटॉपवरती जेवढ्या काही फाईल्स असतील तर त्या सगळ्या फाईल्स इथे दिसतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर न्यू फाईल. तर न्यू फाईल आपण इथूनही करू शकतो, किंवा हा टॅब क्लोज केला तर हा जो एक्सप्लोरर वरती जो आपल्याला मेनू दिसत आहे, तर याच्यामधून पण आपण इथे न्यू फाईल ऍड करू शकतो. तर न्यू फाईल ऍड करताना आपण जस्ट त्याला एक एक्सटेन्शन देऊ, माय फर्स्ट प्रोग्राम असं एक नाव देऊ आपण. आणि पायथॉनची जी फाईल आहे तर ती .py याच एक्सटेन्शनने सेव्ह करतात. तर ही फाईल आपण सेव्ह केली आहे. आणि यानंतर आपल्याला एक सिंपल प्रोग्राम लिहायचा आहे. तर पायथन ही एक हाय लेवल लँग्वेज आहे, तर याच्यामध्ये आपण जस्ट प्रिंट आणि प्रिंट मध्ये हॅलो वर्ल्ड हे एक कॉमन प्रोग्रामिंग लँग्वेज मधलं कॉमन स्टेटमेंट आहे. तर कोणतीही प्रोग्रामिंग शिकताना मोस्टली प्रिंट हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम करतात. तर हे झाल्यानंतर आपल्याला तो सेव्ह करायचा आहे. Ctrl+S ने आपण सेव्ह करू शकतो, किंवा फाईल मेनू मधून पण आपण सेव्ह करू शकतो. आणि हा कोड रन करण्यासाठी आपल्याला इथे रन पायथन फाईल, तर हे एक ऑप्शन आहे. तर आपल्याला हा रन करायचा आहे. हा क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इकडे एक विंडो ओपन झालेली आहे कमांड प्रॉम्प्टची. तर त्याच्यामध्ये आपला जो हा जो पाथ आहे सी युजर्स ऍडमिनिस्ट्रेशन, इथे आपली python.exe फाईल आहे. आणि दुसरा जो पाथ आहे तर त्याच्यामध्ये डेस्कटॉप, आणि डेस्कटॉप वरती आपण माय फर्स्ट प्रोग्राम .py. तर ही फाईल एक्झिक्यूट होते आणि याचं आउटपुट जे आहे, तर इथे आपण जे हॅलो वर्ल्ड टाईप केलेलं आहे तर हे आपलं आउटपुट राहील. आणि इथे फक्त हॅलो वर्ल्डच नाही, इथे आपण काही प्रिंट करू शकतो प्रिंट स्टेटमेंट मध्ये. याच्यामध्ये आपण जस्ट वेलकम टू पायथन हे जरी लिहिलं तरी हा कोड एक्झिक्यूट होईल आणि याचा रिझल्ट आपल्याला खाली भेटून जाईल. इथं वेलकम टू पायथन हे प्रिंट होतं. तर या स्टेटमेंटमध्ये आपण ही प्रिंट ही एक मेथड वापरली आहे. तर हे आपण नंतर बघणार आहोत. जसं आपण आपल्या लेक्चर्समध्ये पुढे जाईल तसं मेथड काय असतं, ऑपरेटर्स काय असतात, तर व्हेरिएबल्स काय असतात, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर या सेशनमध्ये जस्ट एक प्रिंट स्टेटमेंट आपण ऍड केली पायथनची. तर एक समरी म्हणून आपण जर का बघायला गेलं तर आपल्याला जस्ट एक पायथनचं exe फाईल घ्यायची आहे, आणि ही exe फाईल आपल्याला आपण डाउनलोड करून दॅट मीन्स python.org वरून आपल्याला डाउनलोड करायची आहे पायथन इन्स्टॉलर, आणि VS कोड पण डाउनलोड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण पायचार्म पण यूज करू शकतो, किंवा ज्युपिटर नोटबुक सुद्धा यूज करू शकतो. आणि तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण माय फर्स्ट प्रोग्राम .py ही एक फाईल जनरेट केली होती सिस्टमवरती, आणि एक सिंपल प्रिंट स्टेटमेंट ऍड केलं होतं पायथनमध्ये. तर अशाच पद्धतीने आपण इतरही स्टेटमेंट्स बघणार आहोत, इतरही ऑपरेटर्स बघणार आहोत. तर ते कसे वर्क होतात ते नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की ऍड करा.
आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.